बाळा, थकलास का? खूप तुझ्यासमोर दुःख दिसून तू त्यापासून पळण्याचा प्रयत्न करतोय. पण बाळा, तुझ्यापासून ते दुःख दूर जाणार नाहीत. तुलाच त्यापासून मार्ग काढावा लागेल आणि त्या दुःखातून दूर जाण्यासाठी तुझ्या मनाला सक्षम बनवावं लागेल. बाळा, मी तुझी स्वामी आई बोलतोय. हा संदेश ऐकून घे. तुझ्या जीवनातील दुःख आज संपून जातील आणि तुझ्या जीवनात तुला अशी उत्स्फूर्त शक्ती मिळेल जी तुझ्यासमोर येणाऱ्या दुःखाच्या मोठ्या डोंगरांनाही अगदी करंगळीवर उचलू शकशील. बाळा, तू हे नाव ऐकलंच आहेस ना, की प्रेमानंद महाराज? हे तर आजच्या जगातील सर्वश्रेष्ठ कृष्ण भक्त आहेत. बाळा, तुला माहिती आहे का, आज जग त्यांना इतकं का मानत आहे? अरे, त्यांच्याकडे धन किती आहे, पैसा किती आहे, त्यांची मुलं काय करतात, त्यांनी जीवनात कुठली पदवी घेतली, याचं लोकांना काहीच घेणं देणं नाही. अरे, तो फक्त एक जीवन जगणारा नसून इतरांना जीवन कसं जगवावं हे शिकवत आहेत. तुला माहिती आहे का बाळा, जेव्हा त्यांच्याकडे शरीर चांगलं होतं, खाण्यासाठी पोटाला खूप अन्नही लागत होतं, सर्व काही पचवण्याची शक्ती होती, झोपण्यासाठी ते कुठेही झोपायला सक्षम होते, परंतु त्यावेळेस त्यांना काहीच नव्हतं. लोक त्यांना मदतही करत नव्हती आणि त्यांना कोणी साधू संत म्हणून पदवीही दिली नव्हती. तरीही त्यांनी कोणाकडेच घराणं न करता, कोणालाच आपलं दुःख न सांगता, फक्त राधा कृष्ण या नावाचा त्यांनी जप केला आणि त्यांच्यावरच सर्व श्रद्धा ठेवून आयुष्य जगत राहिले. बाळा, परंतु आज तुला माहिती आहे, त्यांना देवाच्या आशीर्वादाने सगळं काही मिळत आहे, परंतु तरीही त्यांना शारीरिक भोग हे भोगावंच लागतात. त्यांनी जीवनात कधीच कुठल्याच गोष्टीचा मोह केला नाही आणि जीवनात कधीच कोणाला फसवलं नाही, म्हणून लोक त्यांना इतकं मानतात आणि त्यांचे विचार प्रत्येक हरलेल्या जीवाला एक नवीन उभारी देऊन जातात. आणि जीवन कसं जगावं, दुःखावर मात कशी करावी आणि कोणी आपल्याला कितीही त्रास दिला तरी त्याचा आपल्या जीवनावर थोडासाही परिणाम कसा होणार नाही याची शिकवण ते देतात. बाळा, त्यांना जग इतकं उचलून धरत असूनही त्यांच्याही मागे काही शारीरिक त्रास आहेतच. मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. मग आपण देवाकडे प्रत्येक वेळी सुख, आनंद, धन, संपत्ती याची मागणी का करावी? किंवा आपल्याला कोणी त्रास दिला तर त्यालाही त्रास व्हावा, माझ्यासोबत कोणी वाईट केले तर त्याचेही वाईटच व्हावे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला तर मलाही त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत कसं होता येईल, याचंच आपण डोक्यामध्ये मोठं घर करून राहतो. पण जीवनात कधी विचार केला आहेस का की आपल्या जीवनाचे खरे सार काय आहे? या सर्व मोहमायेच्या गोष्टी आपल्याला कुठंपर्यंत सोबत करतील हे विसरलास. म्हणूनच बाळा, मी तुझ्यासमोर या संदेशातून आलो आहे. जीवनाचे सार, जीवनाचे मूल्य जाणून घे. हे जग फक्त स्वार्थावर लुटपुटलेले आहे. इथे कोणालाही तुझ्या आयुष्याशी काहीच घेणं देणं नाही. तू सुखात आहेस की दुःखात आहेस याच्याशी त्यांचा काहीही धागेदोरे आणि कुठलाही संबंध नाही. फक्त हे जेवाने लावलेले नातेसंबंध आहेत, ते मात्र आपल्याला निभवावेच लागतील. बाळा, आता घाबरू नकोस. जीवन तू ओळखून घे. दुःखाच्या मागे लागून तुझ्या जीवनात असणारे सुख विसरू नकोस, कारण कुठलाही दिवस कधीच कायमचा राहणार नाही. कितीही संकट आली, कितीही मोठे दुःख आले तरी घाबरू नकोस. मनाला भक्कम बनव. मनामध्ये कधीही काच खळगे भरू देऊ नकोस, कारण ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये वाईट विचार, नकारात्मक गोष्टी आणि इतरांबद्दल द्वेष, मत्सर यांचे खाच कळगे तुझ्या मनामध्ये दिसायला लागशील, त्यावेळेस तुझे मन अगदी खरतड रस्त्यासारखे होऊन जाईल आणि त्यावरून चालणारे कुठलेही कार्य तुझ्या जीवनात कधीच सुरळीत चालणार नाही. म्हणूनच बाळा, विचार करून आयुष्य जगत राहा. इतरांसाठी करणे हे तर आपलं कर्तव्यच आहे. आपले मूल बाळ, पती पत्नी यांचा सांभाळ करणे, त्यांना चांगले आयुष्य देणे
हे तर आपले कर्म आहे, परंतु आपण एक कर्ता आहोत आणि आपल्या जीवनात आपल्या उद्धारासाठी आपण काय करायला हवे आणि आपण कशासाठी देवाने पाठवले आहे हे मात्र ओळखून घ्यायला हवे. तुला जर आजचा संदेश आवडला असेल तर बाळा, रोज विचार करत राहा की देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने नक्कीच आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. फक्त आता उठल्यानंतर हे एकच वाक्य म्हणून पहा की मी खूप आनंदी आहे, मला देवाने सर्व काही दिले आहे आणि मी देवाचा आभारी आहे. फक्त या गोष्टीचा विचार कर की या जगामध्ये आज जीवन जे तू जगत आहेस तेही जीवन कित्येक जणाचं स्वप्न असेल. तुझं असणारं घर आज तुला खूप छोटं वाटत आहे. तुझ्याकडे असणाऱ्या सुखसुविधा तुझ्यापुढे क्षुल्लक आहेत, पण तुझ्याच साईडचे कित्येक लोक त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीचं जीवन जगतात. मग तू तर त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहेस ना. बाळा, तू जितका तुझ्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीचा विचार करत जाशील तसा तू कधीच होणार नाहीस, परंतु तुझ्यापेक्षा जे खालचे लोक आहेत त्यांच्याकडे पाहून जर तू आहे त्या गोष्टीत समाधान, सुख आणि देवाचे आभार मानून जगायला लागशील, त्या दिवसापासून तू खरंच सुखी आणि सुंदर आयुष्य जगायला सुरुवात करशील. ज्याच्या मनामध्ये समाधान, शांती आहे तो जीवनातील सर्वात श्रेष्ठ आणि श्रीमंत माणूस आहे. अरे, असे कित्येक जण आहेत की ज्यांच्याकडे पैशाच्या पेट्या भरल्या आहेत, घरामध्ये सोनं, नाणं, गाडी, बंगला सर्व आहे, परंतु त्यांना रात्रीची शांत झोप घेण्यासाठी गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. तू तर दिवसभर कष्ट करतो, रोजचा पैसा कमवून आनंदाने पती पत्नीमध्ये मिळून आनंदात मुलाबाळासोबत जेवण करून आनंदात झोपी जातोस. मग याच्यापेक्षा तुला आणखी काय हवं आहे? अरे, ज्यांना झोप नाही, ज्यांचं आरोग्य चांगलं नाही, त्यांना जाऊन विचार की पैसा महत्त्वाचा आहे की तुझं आरोग्य आणि तुझ्या मनामध्ये, तुझ्या घरामध्ये असणारी शांती. बाळा, ज्याच्या घरात शांतता आहे तिथे लक्ष्मीही आनंदाने टिकते, देवाचं वास्तव्यही तिथं मिळून राहतं आणि देवाची केलेली पूजा अर्चा, देवाकडे केलेली प्रार्थना ही देवाला त्याच घरामध्ये सर्वात पहिले घेऊन येते. तुम्ही दाखवत असलेला खूप शाकाहारी असून त्यामध्ये जर तुमचे विचारच मांसाहारी असतील, इतरांबद्दल वाईट असेल, तर तुमचा नैवेद्यही देव कधी स्वीकार करणार नाही. तुमची चटणी भाकरी फक्त आनंदाने, प्रेमाने आणि विश्वासाने बनवली असेल तर देव ती तुम्ही न बोलवता स्वतः येऊन ग्रहण करतात. फक्त देवावर विश्वास ठेवा. चांगले काय आहे, सत्य काय आहे हे ओळखण्यासाठी स्वामी मार्गात चालत राहा. देव तुम्हाला वेळोवेळी नक्कीच मार्ग दाखवेल. त्या मार्गावर चालत राहा. बाकी सर्व देवावर सोपवा. देव तुमचं सर्व काही कल्याण करेल आणि तुमच्या मुलाबाळाचं आयुष्य कसं घडवायचं आणि त्यांच्या आयुष्यात कुठले विचार ठेवायचे हे स्वतः देवच ठरवतो, आपण नाही, हे मात्र मान्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.